भर दुपारी कडक उन्हामुळे लोक आपापल्या घरामध्ये बसले होते. अशातच मी त्या बंगल्याच्या मध्ये गेली. वॉचमॅनसुद्धा मला काहीच बोलला नाही, कारण मी रोजच तिथे जात होते. तिथल्या मालकीनबाईंनी मला कधीच तिथे बंगल्यावर येण्यासाठी नकार दिला नव्हता. मी शांतपणे बंगल्यात शिरले. तिथल्या मोलकरणीने मला हैराण होऊन बघितले, कारण मी आजच्या वेळेपेक्षा खूपच लवकर आले होते. परंतु तिथली मोलकरीण मला काहीच म्हणाली नाही. तिने मला खाली बसण्यासाठी सांगितले, पण मी तिला मालकीनबाईंविषयी विचारले. तेव्हा ती मोलकरीण मला म्हणाली, मालकीनबाई सध्या बिझी आहेत थोड्या, तू तोपर्यंत इथेच बस. एवढं बोलून ती बाहेर निघून गेली. खूप वेळ वाट बघूनही मालकीनबाई बाहेर आल्या नाही. त्यामुळे मी स्वतःच विचार केला की मी स्वतःच मालकीनबाईंच्या खोलीत जाते. मी उठले आणि मालकीनबाईंच्या खोलीच्या दरवाजावर जाऊन पोहोचले. तेव्हाच मला तिथे वेगळाच आवाज आला. मी मालकीनबाईंच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. तेव्हा समोरचे ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिथे तर माझे नाव चित्रा आहे. मी आज माझ्या आयुष्यातील किस्सा तुम्हाला ऐकवणार आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. मी एक अत्यंत गरीब घरातील मुलगी आहे. 4 बहिणींमधील सगळ्यात छोटी बहीण. वडिलांच्या निधनानंतर आम्हा 4 बहिणींना सांभाळणं माझ्या आईसाठी फारच अवघड काम झाले होते. आमच्या गरिबीला कंटाळून माझ्या आईने लहान वयातच एका बहिणीचे दारुड्यासोबत तर दुसऱ्या बहिणीचे भिकाऱ्यासोबत लग्न लावून दिले होते. आपल्यामध्ये तुमच्यासोबत बिना हुंड्याचे कोण लग्न करेल? मी कुठे एकटी तुमच्यासाठी स्थळं शोधू? असे म्हणून आईने माझ्यासाठी सुद्धा एक दारुडा मुलगा शोधला आणि त्याच्याशीच माझे लग्न लावून दिले आणि मलाही माझ्या बहिणीसारखेच घरातून काढून दिले. माझा नवरा इतका दारू प्यायचा की प्रत्येक दिवशी दारू पिऊन तो घरी येऊन मला खूप जास्त मारायचा आणि माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायचा, तेही बळजबरीने आणि रोज. आगीतून उठून मी फुफाट्यात पडले होते असेच मला वाटत होते. आमची गरिबी एवढी होती की एक दिवस खायला मिळायचे तर दुसऱ्या दिवशी उपाशीच राहायला लागायचे. माझा नवरा मोलमजुरी करायचा. एक दिवस कामावर जायचा तर पुढचे 4 दिवस दारूच्या नशेत तिकडे तिकडे पडायचा. जेव्हा एक दिवस कामावर जायचा तर काहीतरी कमावून घरी तरी आणायचा, पण तो पैसा सगळा दारूवर खर्च करायचा. परंतु जेव्हा त्याची नशा उतरायची तेव्हा तो खायला काहीतरी मला आणून द्यायचा. असेच हलाखीचे दिवस जात होते. तेव्हाच देवाने मला एक आनंदाची बातमी दिली होती. मी आई बनणार होते. तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हटलं, चला, माझ्यासाठी खूप सोपं होईल जगणं. मी देवाला मागणं मागायचे की मला मुलगाच व्हायला हवा. मुलगा झाला तर तोच आता माझा आधार होईल. मी गरोदर होते तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नवऱ्यानं मला मारण्याचे कमी केले नाही. गरोदर अवस्थेत मी नेहमीच आजारी राहू लागले, तरीही माझ्या नवऱ्याला माझी दया येत नव्हती. मला न मारता तो कधीच माझ्यासोबत बोलत नव्हता आणि रोज रात्री माझ्यासोबत झोपायला विसरतही नव्हता. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे त्रासले होते, पण आता मी काहीच करू शकत नव्हते. एक दिवस योगायोगाने माझ्या नवऱ्याने दारू प्यायली नव्हती. आंघोळ करून फ्रेश होऊन चांगल्या मूडमध्ये तो माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्यासोबत गप्पा मारू लागला. त्याच्या अशा वागण्याचे मला खूप आश्चर्य वाटले, कारण या अगोदर असे काहीच झाले नव्हते. पण अशा वागण्यामागील त्याचे सत्य मला थोड्या वेळानंतरच कळाले की त्याचा काय हेतू होता. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि गप्पा मारू लागला. त्यामुळे नवऱ्याचा चांगला मूड बघून संधी भेटताच मी नवऱ्याला म्हणाले, देवाने जर आपल्याला मुलगा दिला तर त्याला चांगले शिक्षण देऊन खूप मोठं करू. तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये मोठे स्वप्न होतं. माझे बोलणे ऐकल्यानंतर माझा नवरा हसला आणि म्हणाला, आणि जर मुलगी झाली तर तिला चुपचाप माझ्या हवाली करशील? मी रागाने त्याच्याकडे पाहिले. तो असे का म्हणत होता? त्याच्याकडून तर मला कसलीच आशा नव्हती आणि नाही त्याच्यावर विश्वास होता. तरीही माझ्या मनात त्याच्याबद्दल थोडीशी आशा निर्माण झाली होती की कदाचित
बापाचे प्रेम जागे झाले असेल. कदाचित येणाऱ्या छोट्या जीवाने त्याला चांगले बनवले असेल. बहुतेक त्यामुळेच तो असा म्हणत असेल. मी त्या छोट्या जीवाला त्याच्या हवाली करील. कदाचित त्याची आपल्या छोट्या बाहुलीला स्वतः सांभाळण्याची इच्छा असेल. आणि असाच विचार करत त्याला मी विचारले की मुलगी झाल्यावर तुमच्या हवाली तिला का करू मी? तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे? तर तो राक्षसी हास्य करत मला म्हणाला, अरे बावळट, मुलगी झाली तर आपल्याला मालामाल करेल ती. मुलगा झाला तर आपल्यालाच त्याला सांभाळायला लागेल, त्याला खायला प्यायला घालायला लागेल. पण त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर माझा आत्माच हादरला. परंतु तो माझ्या अवस्थेला नजरअंदाज करून पुन्हा म्हणाला, देवाजवळ प्रार्थना कर की आपल्याला मुलगीच होऊ दे. मी अडखळतच विचारायला लागले की मुलगी कशी काय मालामाल करेल? तेव्हा तो म्हणाला, आपल्या गल्लीतल्या त्या कमलाबाईंना तिला देऊन टाकू, मग बघ कशी आपली नोटांनी झोळी भरेल. माहिती नाही तो कोणत्या स्वप्नात जाऊन ही गोष्ट करत होता. परंतु माझा आत्मा हादरला होता की जन्मदाता बापसुद्धा असा असू शकतो. आपल्या पोटच्या गोळ्याबद्दल असं कोण म्हणू शकतो, ते सुद्धा आपल्या मुलीबद्दल? परंतु मी त्याला काहीच म्हणाले नाही आणि शांत बसले. मला असे शांत बघून त्याने माझ्या गालावर जोरदार चापट मारली आणि म्हणाला, जर मुलगी झाल्यावर माझ्या हवाली तिला केले नाही तर तुझी अशी अवस्था करेल की त्याची जबाबदार फक्त तूच असशील. माझे मन आता आतून रडू लागले होते. आता मी मनातल्या मनात प्रार्थना करू लागले होते की देवा, मला मुलगी देऊ नकोस. मी त्याच दिवशी विचार करून ठेवला होता की जर मला मुलगी झाली तर कोणाच्याही हवाली करेल. मला माझ्या मुलीला कधीच असे बनवायचे नव्हते. संपूर्ण दिवस हाच विचार करायचे की जर देवाने मला मुलगी दिली तर या राक्षसापासून तिला कशी वाचवू शकेल. रात्रीची झोपसुद्धा येत नव्हती. फक्त हीच देवाजवळ प्रार्थना करायचे की देवा, मुलगी देऊ नको, तिला तिच्या राक्षस बापापासून वाचव. असो देवाचे नाव घेत घेत दिवस पूर्ण झाले होते. तेव्हा कळा चालू झाल्या. घरात नवरा नव्हता. वेळेवर शेजारच्याच बाईने मला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे थोडा त्रास सहन करून आणि काही तासांनंतर मी एका मुलीला जन्म दिला. जेव्हा मला माहिती पडले की मला मुलगी झाली आहे तेव्हा मी हिंमत हारली होती आणि माझे हृदय भीतीने जोरजोरात धडधडू लागले होते. माझा जन्म कोणत्याही घरात झाला असेल आणि माझे लग्न जसेही झाले असेल, पण मला माझ्या मुलीला माझ्यासारखे असे बनवायचे नव्हते जशी माझ्या नवऱ्याची इच्छा होती. मी देवाजवळ प्रार्थना केली की माझी मुलगी मरून जाऊ दे. परंतु प्रत्येक प्रार्थना पूर्ण होत नाही. शेजारच्या बाईने खूप वेळा सांगितले की ही गोष्ट तू तुझ्या नवऱ्याला सांग. परंतु मला कोणत्याही परिस्थितीमध्ये नवऱ्याला ही बातमी कळून द्यायची नव्हती की त्याची इच्छा पूर्ण झाली आहे आणि देवाने त्याला एका मुलीचा बाप बनवला आहे. मी संपूर्ण दिवस कॉटवर पडून विचार केला की मी आता पुढे काय करू, परंतु काहीच समजत नव्हते. रात्री शेजारची बाई घरी जायला लागली तर मी तिला खूप विनंती केली की माझ्या नवऱ्याला तुम्ही ही गोष्ट सांगू नकोस की तू मला हॉस्पिटलला घेऊन आली होती किंवा मला मुलगी झाली आहे, तीही इतकी देखणी. तसे तर आता सध्या माझा नवरा 3-3, 4-4 दिवस घरी येतच नव्हता आणि आज आला असता तर त्याला काहीच फरक पडला नसता की मी घरी आहे की नाही, कारण तो शुद्धीत फार कमी वेळा असायचा. घरी येताच खाली पडायचा आणि झोपून जायचा आणि जोपर्यंत नशा उतरत होती तोपर्यंत त्याची परत जाण्याची वेळ होत होती. रात्रीचा अंधार पसरायला लागला आणि मुलगी रडायला लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून माझा श्वास कोंडू लागला. बहुतेक मी डिलिव्हरी झाल्यामुळे औषधं गोळ्या खाऊन थोड्याच वेळात झोपून गेले होते आणि माहिती नाही कधी मी झोपेच्या स्वाधीन झाले. पुन्हा मी मुलीच्या रडण्याच्या आवाजाने जागी झाले. तेव्हा हिम्मत करून उठले आणि मुलीला उचलले. आपल्या छातीशी लावले, कवटाळले. इतके सुंदर फूल होते की मन करत होते
कुठेतरी त्या फुलाला लपवून ठेवू, पण परिस्थिती अशी होती की तिच्यावर प्रेमसुद्धा करू शकत नव्हते. माहिती नाही रात्रीचे किती वाजले होते. सगळे हॉस्पिटल शांत झाले होते. पेशंटसुद्धा झोपले होते आणि डॉक्टरांची ड्युटीसुद्धा आता संपत होती. कुठे कुठे असे होते की थोडे लोक जागे होते. मी चुपचाप हॉस्पिटलच्या दरवाजाबाहेर आले होते. मुलीला कदाचित भूक लागली होती, त्यामुळे ती रडत होती. परंतु तिच्यावर दया करायची नाही अशी मी शपथ घेतली होती. जर तिला या नरकात येऊ द्यायचे नसेल तर मला हे करावेच लागेल विचार करत मी मनावर दगड ठेवून तिला घेऊन रोडवर आले होते. आजूबाजूला अंधारच अंधार होता. तिला सोबत घेऊन मी चालले होते. खूप वेळ चालतच होते. खूप दूर जाऊन एका जागेवर थांबले. इकडे तिकडे पाहिले, कुणीच नजरेत पडले नाही म्हणून हळूच मुलीला तिथेच ठेवले आणि काळजावर दगड ठेवून माघारी फिरले. माझे मन जोरजोरात रडत होते, पण त्यावेळी मी मनाचे काहीच ऐकले नाही. त्यावेळेस फक्त मुलीच्या भविष्याची काळजी होती. जर मी तिला माझ्यासोबत घेऊन गेले असते तर तिच्या राक्षस बापाने तिला जिवंत सोडले नसते. मनातल्या मनात प्रार्थना करू लागले की कोणीतरी तिला चांगला माणूस भेटावा, जो तिला त्याच्यासोबत घेऊन जाईल आणि आपली मुलगी म्हणून सांभाळेल. आणि कोणीच नाही भेटले तर या गल्लीतल्या कुत्र्यांनी खाल्ले तरी चालेल. जनावरांनी तिला खाल्लेलं मला मान्य होतं, पण मला हे मान्य नव्हतं की जिवंतपणीच तिची इज्जत माणूसरूपी जनावराने लुटावी. त्यावेळेला मला जे बरोबर वाटले तेच मी केले. तिथेच मुलीला रडताना सोडून जड पावलांनी मी माझ्या घरी आले. तेव्हा एक बातमी माझी वाट पाहत होती. आता अशी बातमी ज्या बातमीने माझ्या जगाची उलथापालथ केली होती आणि दुसऱ्या बाजूने कदाचित माझ्या शांतीचा विनाश केला होता. माझा नवरा खूप नशा केल्यामुळे गाडीला ठोकून मरून गेला होता. मी माझ्या पतीच्या निधनानंतर दुःखात नव्हते. उलट मला याचे दुःख होते की मी माझ्या मुलीला तिकडे एकटीला सोडून आले होते, ते सुद्धा माझ्या या नवऱ्यामुळे. मी तशीच उलट्या पावलांनी माघारी गेले आणि जिथे मुलगी ठेवली होती तिथे तिला शोधायला लागले, पण मला ती कुठेच भेटली नाही. मी खूप जोरजोरात रडत राहायचे. मला माझे दुःख सहन होत नव्हते. लोकांना वाटलं कदाचित पतीच्या दुराव्यामुळे मी अशी रडत आहे, परंतु कोणाला माहीत होते की माझ्या नवऱ्यामुळे मी माझ्या मुलीवर कोणता अन्याय करून आले होते. मी अशी कशी आई होते. मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला होता. आत्महत्या करण्याचा खूप वेळा मनात विचार आला, पण माझी हिंमत झाली नाही. संपूर्ण दिवस माझ्या काळजाच्या तुकड्याची आठवण करत मी राहायचे की कधीतरी भेटेल, ज्याच्यासाठी मी खूप सारी स्वप्न बघितली होती, पण एकाच दिवसात काचेच्या तुकड्यांसारखी विखुरली होती. आता तर रडून रडून डोळ्यातले अश्रूसुद्धा संपून गेले होते. नवरासुद्धा माझा मरून गेला होता. तो बाहेरून जेवण आणत होता तेव्हा मी खात होते, परंतु आता तर नवरासुद्धा नव्हता. त्या 2 खोल्यांच्या घरात मला उपाशीपोटी झोपावे लागत होते. लोक खूपच वाईट नजरेनं मला पाहत होते. मागे वळून माहेरकडे पाहायचे तर आईसुद्धा आता माझी मरून गेली होती. बहिणी तर होत्या, पण मला हे सुद्धा माहिती नव्हते की त्या कुठे आहेत आणि कशा आहेत, आणि त्यांनासुद्धा माझा पत्ता माहिती नव्हता की मी कुठे आहे. आता मला समजतच नव्हते की मी आता काय करू की माझे पोट तरी भरू शकेल. शेजारच्या बाईमुळे एका फॅक्टरीमध्ये मी काम शोधले आणि ती पॅकिंगवाली फॅक्टरी होती जिथे वस्तू पॅकिंग केल्या जात होत्या. त्या शेजारीन बाईसोबत मी त्या फॅक्टरीमध्ये जाऊ लागले, परंतु तिथल्या माणसांची वाईट नजर माझ्यावर होती. त्यांची नजर मला घाण वाटत होती. इतके वाईट तिथले वातावरण होते. माणूस आणि बाईमध्ये फरकच तिथे नव्हता. एकदा तिथल्या फॅक्टरीच्या मालकाने मला त्याच्याजवळ बोलवले आणि माझ्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा सगळे काम मी तिथेच सोडले आणि घरी पळून आले होते. परंतु कधीपर्यंत मी अशी पळू शकत होते.
मी माझे जीवन गरिबीमध्ये काढू शकत होते, पण माझ्या इज्जतीसोबत कुणाला खेळून देऊ शकत नव्हते. आता मला समजत नव्हते की मी असे काय करू जे घरी बसून काम करता येईल आणि माझे पोट भरू शकेल. अशीच एक दिवस मनात आशा घेऊन आईच्या घरी गेले. कदाचित तिथे कोणीतरी भेटेल ज्याची मला मदत होईल. परंतु तिथे काहीच मिळाले नाही. पण तिथून थोड्या अंतरावर गेल्यावर माझी मोठी बहीण मला भेटली. तिची ती अवस्था बघून माझे मन खूप रडत होते, कारण ती एक भिकारी झाली होती. मग माझ्या लक्षात आले की माझ्या आईने तर तिचे एका भिकाऱ्यासोबत लग्न करून दिले होते आणि त्याचमुळे ती गल्ली गल्लीत भीक मागत फिरत होती. मी तिला माझी अवस्था सांगितल्या तर ती हसायला लागली आणि म्हणाली, जर तुला इज्जतीने जगायचे असेल तर तू उपाशी राहूनच मरून जाशील. असे कर, माझ्यासोबत माझ्यासारखे काम कर. भीक मागितल्याने खूप पैसा मिळतो, 2 वेळचे जेवण मिळते, घालायला कपडेसुद्धा मिळतात. पण मी तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर नकारार्थी मान हलवली, कारण मी असं कधीच विचार करू शकत नव्हते. मी तिथून माघारी आले. बहिणीने माझ्या घराचा पत्ता घेतला होता आणि दुसऱ्याच दिवशी ती माझ्या घरी आली आणि सोबतच जेवणसुद्धा घेऊन आली होती. 2 दिवसांपासून मी उपाशी होते, त्यामुळे चुपचाप तिने भीक मागितलेले ते जेवण मी खाऊ लागले. आता ती माझ्यासोबतच राहू लागली, कारण तिचा नवरासुद्धा काही वर्षांपूर्वी हे जग सोडून गेला होता. ती माझ्यासोबतच राहू लागली. तेव्हा मी विचार केला की चला, ती जेवण घेऊन येत जाईल आणि मी ते खाऊन असेच दिवस माझे घालवत जाईल. परंतु ती मला तिच्यासोबत भीक मागण्यासाठी हट्ट करू लागली आणि बोलू लागली की इथून पुढे आता मी तुला जेवण घेऊन येणार नाही. तू जर माझ्यासोबत आली तर ठीक आहे. मी तिच्यासोबत जाऊन काय करणार होते? शेवटी माझी इज्जत बाजूला ठेवून की तिच्यासोबत भीक मागायला मी सुरुवात केली. सुरुवातीला तर मी रडायचे, लज्जेने कोणासमोरही हात पसरवायचे. पण नंतर अशी सवय झाली की मी तिच्यासारखीच भीक मागायला लागले. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी खूप गोष्टी सुनावल्या, पण मला आता कोणाचीच पर्वा नव्हती. माझ्या मुलीच्या आठवणीत आता मी दगडमनाचे झाले होते. आता तर कोणत्याच गोष्टीचा मला फरक पडत नव्हता. मी रोज त्या जागेवर जायचे जिथे मुलीला फेकून आले होते आणि रोज त्या जागेला पाहून रडत राहायचे. एक दिवस अशीच त्या जागेवर गेले आणि तिथेच उभी राहून रडत होते. माहिती नाही किती वेळ निघून गेला होता. नंतर लक्षात आले की घरी खायला घेऊन जायचे आहे. मग चालतच राहिले. थोडे दूर गेल्यानंतर एक बंगला दिसला. मी त्या बंगल्यात मागण्यासाठी जाणारच होते की त्या अगोदरच बंगल्यात जाणारी गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. मी चुपचाप हैराण होऊन त्या गाडीला बघत होते. जेव्हा त्या गाडीच्या काचा खाली आल्या, त्यात बसलेल्या महिलेनं मला तिच्याजवळ बोलवलं. मी लगेच तिच्याजवळ गेले तर ती बोलू लागली, आतमध्ये ये. मी खूप हैराण झाले होते की एका भिकारीला आपल्या घरामध्ये कोण बोलवू शकते. ती महिला त्या बंगल्याची मालकीण होती. गाडी आतमध्ये निघून गेली. तिथल्या वॉचमॅनने सुद्धा मला आत जाऊन दिले. मी चुपचाप गेटच्या आत गेले. घर एवढे सुंदर होते की मी बघतच राहिले आणि माहिती नाही कुठे स्वप्नात हरवून गेले. जी महिला गाडीत बसली होती माझ्याजवळ आली आणि मला बोलू लागली की ये ना, माझ्यासोबतच चल. माझं नशीब आता चमकणार हा विचार करून मी पटकनच त्या महिलेच्या मागे गेले. ती मला तिच्या घरामध्ये घेऊन गेली. घर खूपच सुंदर होते. मी तर घरातल्या प्रत्येक वस्तूला बघून आश्चर्यचकित होत होते. त्या मालकिनीनं मला आपल्या किमती सोफ्यावर बसवले आणि मोलकरीणला आवाज दिला. माझ्यासाठी जेवण मागवले आणि कपडे मागवले. ते कपडे बघूनच वाटत होते की ते खूपच महाग कपडे आहेत आणि कदाचित त्या मालकीनबाईचेच होते जे मला घालायला देत होती. मी खूपच हैराण झाले होते आणि शेवटी न राहूनच मी विचारलेच, तुम्ही माझ्यावर इतके उपकार का करत आहात? तेव्हा त्या स्मित हास्य करून म्हटल्या, तू सुद्धा एक माणूस आहे आणि मी सुद्धा एक माणूस आहे आणि जर मी चांगल्या अवस्थेत आहे, माझी परिस्थिती चांगली आहे,
तर माझं कर्तव्य आहे की मी सुद्धा तुझी परिस्थिती चांगल्या करण्याचा प्रयत्न करावा. मी मनातल्या मनात खूपच खुश झाले होते. त्यांनी माझ्याबद्दल विचारले की मी कुठे राहते, तेव्हा मी त्यांना सांगितले की मी या ठिकाणी राहते. यापेक्षा जास्त काहीच त्यांनी मला विचारले नाही आणि मी सुद्धा त्यांना सांगितले नाही की मी कोण आहे आणि माझ्या जीवनाची काय अवस्था आहे. त्यांनी मला जेवण दिले आणि बोलू लागल्या की चल ठीक आहे, आता उद्या परत याच वेळेला घरी ये, मी तुला जेवण देत जाईल. मी खूपच खुश झाले होते आणि जेवण घेऊन आपल्या घरी मी निघून आले. घरी जाऊन बहिणीला काहीच सांगितले नाही. जर मी तिला सांगितले असते तर ती माझ्या अगोदरच त्या बंगल्यात गेली असती. फक्त तिला चुपचाप म्हटले की काहीच नाही. एक दयाळू मनाची महिला भेटली होती. आज तिनेच हे जेवण दिले आहे आणि कपडे दिले आहे. तेव्हा माझ्या बहिणीने खूप टक लावून माझ्याकडे पाहिले आणि मला ती बोलू लागली, खूपच लांब हात मारला आहे तू आज. तिचे हे बोलणे ऐकून मी शांत बसले. आता हे रोजच घडू लागले होते. मी रोजच मालकिनीच्या त्यांनी दिलेल्या वेळेवर घरी जायचे आणि चांगले चांगले खाऊन घरी सुद्धा घेऊन येत होते. त्या मालकीनबाई माझ्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने वागत होत्या, जशी काय मी त्यांची कुणी आपली आहे, जसं काय त्यांना माझी खूपच काळजी आहे. मी रोज त्यांनी दिलेल्या वेळेला त्यांच्या घरी जात होते, कारण त्यांनी मला एकच वेळ दिली होती की याच वेळेला तू घरी येत जा. त्यामुळे मालकीनबाईंनी जी वेळ दिली होती मी त्याच वेळेला बंगल्यावर जात होते. आता मी भीक मागायची सोडून दिली होती. बहीण विचारायची तर तिला सांगायचे की कुठून तरी घेऊन येते, फक्त तू मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नकोस, तूही खा आणि मी पण खाते. एक दिवस असे झाले की बहिणीने घरातले सगळे जेवण खाऊन टाकले. मला खूपच भूक लागली आणि जेव्हा मला भूक लागली तेव्हा मला जी वेळ मालकीनबाईंनी दिली होती ती वेळ होण्यासाठी अजून सुद्धा खूप वेळ होता. मी खूप त्रासले होते. सारखी वेळ बघत होते पण वेळ पुढे सरकतच नव्हती. शेवटी विचार केला की मालकीनबाईंच्या घरी आत्ताच जाते आणि त्यांच्या मोलकरणीकडून जेवायला मागते. हाच विचार करून मी त्या बंगल्यावर गेले. भर दुपारी कडक उन्हामुळे लोक आपापल्या घरांमध्ये बसले होते. अशातच नेहमीप्रमाणे मी त्या बंगल्यामध्ये गेले. वॉचमॅनसुद्धा मला काहीच म्हणाला नाही, कारण मी रोजच आता तिथे जात होते आणि तिथल्या मालकीनबाईंनी सुद्धा मला कधीच बंगल्यावर येण्यासाठी नकार दिला नव्हता. मी शांतपणे बंगल्यात शिरले तेव्हा तिथल्या मोलकरणीने मला हैराण होऊनच बघितले, कारण आज मी रोजच्या वेळेपेक्षा खूप लवकर आले होते. परंतु मोलकरीण मला काहीच म्हणाली नाही. मला बसण्यासाठी सांगितले, परंतु मी तिला मालकीनबाईविषयी विचारले तेव्हा ती मोलकरीण म्हणाली, मालकीनबाई सध्या कामात बिझी आहेत, तू तोपर्यंत इथे बस. एवढं बोलून ती बाहेर निघून गेली. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही मालकीनबाई बाहेर आल्या नाही. त्यामुळे मी विचार केला की मी स्वतःच मालकीनबाईंच्या खोलीत जाते. मी उठले आणि मालकीनबाईंच्या खोलीच्या दरवाजावर जाऊन पोहोचले. तेव्हा मला आतमधून वेगळाच आवाज आला. मी मालकीनबाईंच्या खोलीचा तो दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिथे माझ्या चेहऱ्याची मिळतीजुळती एक छोटीशी मुलगी बसली होती. मालकीनबाई त्या मुलीसोबत खेळत होत्या, तिचा लाड करत होत्या, परंतु मी तिला पाहून अगदी दंग झाले होते. मालकीनबाईंनी मला दरवाजावर उभे पाहिले तेव्हा एका क्षणासाठी त्यांच्या चेहऱ्यावरचाही रंग फिक्का पडला होता, पण नंतर त्या स्वतःला सांभाळतच मला म्हणू लागल्या, अरे चित्रा, आज तू इतक्या लवकर आलीस, ये आत बस. परंतु मी तर अगदी हरवून गेले होते, कारण ती छोटीशी मुलगी अगदी हुबेहूब माझ्यासारखीच कशी काय दिसत होती. मी विचार करत होते. आता मालकीनबाई उठल्या आणि माझा हात पकडला आणि त्या मुलीजवळ जाऊन मला तिनं बसवलं आणि बोलू लागल्या, अगं, इतकी हैराण होऊन तिच्याकडे का बघत आहेस? ती माझीच मुलगी आहे. मी हैराण होऊन मालकीनबाईंच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले आणि त्यांना म्हटले,
पण तुम्ही तर मला कधीच या मुलीबद्दल काही सांगितले नाही. तुम्हाला मुलगीसुद्धा आहे. तेव्हा मालकीनबाई बोलू लागल्या, अगं तू जेव्हा येतेस तेव्हा माझी मोलकरीण तिला पार्कमध्ये फिरायला घेऊन जाते. म्हणजे बाहेरच्या हवेमध्ये तिची तब्येत चांगली राहील. मी जसं जसं त्या मुलीचा चेहरा बघत होते, माझ्या मनाला काहीतरी वेगळंच होत होतं. माझा हात आपोआपच तिच्या डोक्यावर गेला आणि कदाचित मालकीनबाई इतक्या चांगल्या स्वभावाच्या होत्या की त्यांनी मला थांबवले सुद्धा नाही. परंतु मालकीनबाईंनी मी तिला घेण्याअगोदरच तिला पटकनच उचलून घेतले आणि आपल्या छातीशी लावले आणि मला बोलू लागल्या की ही माझीच मुलगी आहे, ही फक्त माझीच मुलगी आहे. मी मालकीनबाईंच्या अशा वागण्यावर आणि अशा कृत्यावर खूपच हैराण झाले होते आणि डोळ्यांमध्ये अश्रू आणूनच बोलू लागले, हो हो, ही तुमचीच मुलगी आहे, मला माहिती आहे. बस फक्त मला माझ्या मुलीची झलक तुमच्या मुलीमध्ये दिसत आहे. मी एक अशी कमनशिबी आई आहे जिनं आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर फक्त एकदाच बघितलेलं आहे. त्यानंतर माहिती नाही ती मला सोडून कुठे गेली किंवा मीच तिला सोडून आले. मी खूपच रडत होते. मला अशा प्रकारे रडताना बघून मालकीनबाईसुद्धा आता खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या. ती मुलगीसुद्धा रडायला लागली होती. मला तर आज माझ्या भूतकाळाने खाल्ले होते. मी खूपच हुंदके देऊन देऊन खूप जास्त रडत होते. मालकीनबाईंनी मला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या हृदयाला इतक्या जखमा झाल्या होत्या की त्या चिघळतच होत्या. जेव्हा खूप जास्त वेळ रडत राहिले आणि रडता रडता थकून गेले तेव्हा स्वतःच तिथून उठले आणि परत घरी आले. मालकीनबाईंनी मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्यांचे काहीच ऐकले नाही. मी तिथून उठून आले होते आणि माझ्या घरी चुपचाप शांत बसले होते. बहीण विचारत राहिली की काय झाले आहे, पण मी तिलाही काहीच सांगितले नाही. 2 ते 3 दिवस असेच निघून गेले. बहीण हट्ट करू लागली की मी तिच्यासोबत भीक मागण्यासाठी जावं, पण मला काहीच करण्याची आता इच्छा होत नव्हती. माझ्या मुलीची आठवण अशा प्रकारे येत होती की मालकीनबाईंची मुलगी माहिती नाही का, पण डोळ्यांसमोर सारखी सारखी का येत होती आणि असं वाटत होतं की आज जर माझी मुलगी असती तर कदाचित तिच्यासारखीच असली असती. मी फार विचार करत होते. 3-4 दिवस असेच निघून गेले. जेव्हा एक दिवस मी घरातच दुःखात लोळत पडले होते तेव्हा घराचा दरवाजा वाजला. बहीण तर बाहेर गेली होती. मग शेवटी मीच हिम्मत करून उठले आणि दरवाजा उघडला. तेव्हा समोर मालकीनबाईंना बघून थोडीशी शर्मिंदाच झाले आणि मन खुशसुद्धा झाले की कोणी भिकारीची एवढी पर्वा काळजी करू शकते. मला असे उभे बघून मालकीनबाई विचारायला लागल्या की चित्रा, आतमध्ये येण्यासाठी सुद्धा नाही बोलवणार का? मी पटकनच लगेच पाठीमागे झाले आणि म्हटले, आतमध्ये या ना. माझी अवस्था बघून कदाचित त्यांना त्रास झाला असेल. त्या बोलू लागल्या की चित्रा, तू तुझी काहीही अवस्था करून घेतली आहेस. असे वाटत आहे की खूप वर्षांपासून तू खूप आजारी आहेस. मी तुटलेल्या मनासोबत माझी मान खाली घातली. तेव्हा मालकीनबाई आता बोलू लागल्या, आज मी तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायला आले आहे. आता मी हैराण झाले होते की मालकीनबाईंना माझ्याशी असे काय महत्त्वाचे बोलायचे आहे. असो, मी म्हटले की मालकीनबाई, तुम्हाला मी माझ्या घरात काहीच खायला किंवा प्यायला देऊ शकत नाही. सगळं काही भीक मागितलेलंच आहे. पाणी आणून देऊ का? तेव्हा मालकीनबाई मला म्हटल्या, नाही नाही, नको. मला फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे. काहीच खायला प्यायला नको. फक्त तू इथे बस आणि लक्षपूर्वक माझे बोलणे ऐक. मी शांतपणे तिथे त्यांच्याजवळ बसले. तेव्हा मालकीनबाई बोलू लागल्या, मी माझ्या आयुष्याची एक कथा तुला ऐकवते. ती तू लक्ष देऊन ऐक. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक लाडाची मुलगी होते. माझे लग्न बापाने खूप श्रीमंत घरात करून दिले, परंतु श्रीमंती सगळा आनंद नाही देऊ शकत. 12 वर्ष मला मूल बाळ झाले नाही आणि नंतर मी विधवा झाले. मालकीनबाईंचे हे बोलणे ऐकून तर मी खूपच हैराण झाले होते.
कारण जर त्यांना मूलबाळ झाले नव्हते आणि त्यानंतर त्या विधवा झाल्या होत्या तर मग ती मुलगी कशी काय झाली? कदाचित त्यांनी दुसरे लग्न केले असेल. हाच विचार करून मी त्यांना उलट प्रश्न केला नाही, कारण त्या परत पुढे बोलू लागल्या. मी विधवा झाले तेव्हा खूपच एकटी झाले होते, पण मी हिंमत हारली नाही आणि माझ्या पतीच्या बिझनेसला मी पुढे नेले आणि प्रगतीचे टप्पे रचत राहिले. मी विचारसुद्धा केला नव्हता की माझ्या जीवनात मी पुन्हा एकदा आनंदाचा क्षण येऊ शकतो, कारण एक दिवस रात्रीचा अंधार पसरला होता. एका लग्नावरून परत मी घरी येत होते तेव्हा अचानकच गाडी थांबली. मी ड्रायव्हरला विचारले तेव्हा ड्रायव्हर म्हणाला की गाडीचं टायर पंक्चर झालं आहे, आता टायर बदलायला लागेल. तेव्हा मी विचार केला की चला इतक्या वेळात मी गाडीच्या बाहेर उभी राहते. मी गाडीच्या बाहेर निघाले आणि इकडे तिकडे पाहायला लागले तेव्हा मला एक स्त्री बाळाला घेऊन येताना दिसली. रात्रीचे 1 वाजले होते. मी खूपच हैराण झाले होते की या वेळेला ही एकटी स्त्री ते सुद्धा बाळाला घेऊन इथं काय करत आहे. मी जास्त काही विचार करणार त्या अगोदरच त्या महिलेनं ते बाळ कचरापेटीच्या थोड्या दूर अंतरावर ठेवले आणि परत माघारी जाऊ लागली. मी खूपच हैराण झाले होते. मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्या स्त्रीने आपल्या बाळाला पुन्हा माघारी वळून पाहिले तेव्हा प्रकाशात मला तिचा तो चेहरा साफ दिसला. कमी वयाची कोणीतरी स्त्री होती जी पुढे पळत जाऊन कुठे गायब झाली मला माहिती नाही. मी तिला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला, पण माहिती नाही तिला कोणती घाई झाली होती. मी तिथे पळत गेले आणि त्या बाळाजवळ जाऊन पोहोचले. त्याला उचलले आणि पाहिले की ती खूप सुंदर अशी मुलगी होती, जिला पाहून माझे मन खूप रडू लागले होते. मला असे वाटले की देवाने माझ्या पदरात मूल टाकले आहे. पटकनच त्या मुलीला मी हातात घेतले आणि माझ्या घरी आणले. ती कदाचित 1 दिवसांची मुलगी होती, त्यामुळे तिने जास्त त्रास मला दिला नाही आणि त्याच दिवसापासून तिला मी माझी स्वतःची रक्ताची मुलगी मानली आहे. एवढं बोलून मालकीनबाई शांत बसल्या, परंतु माझे हृदय असे झाले होते की आता ते फुटेल. म्हणजे ती मुलगी मालकीनबाईंची नव्हती, तर ती मुलगी माझी आहे. मालकीनबाईंनी जी कथा ऐकवली ती कुणा दुसऱ्या स्त्रीची नव्हती, तर ती कथा माझी होती. मी मालकीनबाईंचे बोलणे ऐकून त्यांच्या पायावर पडले आणि बोलू लागले, मला माझ्या मुलीसोबत भेट घडवून द्या. मी खूपच तिच्यासाठी तडपले आहे. मी तिला खूप शोधले, पण मला ती भेटली नाही. मालकीनबाई म्हणाल्या, मी इतकी स्वार्थी आणि दृष्ट नाही की मी एका मुलीला तिच्या आईपासून वेगळे करेल. 2 वर्षांपासून तिला मी सांभाळले आहे आणि तिला मी माझ्या सख्ख्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम करते. ती माझा जीव आहे, पण मला देवाला सुद्धा तोंड दाखवायचे आहे. त्यामुळे इथे मी तुझ्याजवळ सत्य सांगण्यासाठी आले आहे. तू माझ्या मुलीची आई आहेस, त्यामुळे तुझी मी खूप इज्जत आणि कदर करत होते. यासाठीच मी तुला रोजच माझ्या बंगल्यावर बोलवत होते आणि खायला प्यायला देत होते. परंतु त्या दिवशी तुझी ती अवस्था पाहून मला इथे यायला लागले. आधी तर मला असे वाटत होते की तू स्वतःच तुझ्या मुलीला कचराकुंडीत टाकून गेली होतीस, त्यामुळे मी तुझी तिच्याशी भेट घडवून देत नव्हते. पण जशी अवस्था तुझी त्या दिवशी झाली होती ते बघून माझे मन तुटले होते. 12 वर्ष मला मूलबाळ झाले नव्हते आणि आता मी एका मुलीची आई झाले आहे. त्यामुळे आईचे दुःख मी समजू शकत होते. तुला मुलीला भेटायचे असेल तर बंगल्यावर ये आणि इच्छा असेल तर तिला घेऊन जा. मालकीनबाईचे असे बोलणे ऐकल्यावर मी तडपूनच उठले होते. मालकीनबाई आता निघून गेल्या होत्या. मी आता विचार केला होता की मला पुढे काय करायचे आहे आणि शेवटी मी एका निर्णयावर पोहोचले आणि मालकीनबाईंच्या बंगल्यावर गेले. माझ्या मुलीला बघितले तेव्हा कोणताही विचार न करता तिला मी माझ्या छातीशी लावले आणि जोरजोरात रडायला लागले. मालकीनबाईंना वाटले कदाचित मी तिला घेऊन जाणार आहे, पण मी मालकीनबाईंच्या पायाशी बसले आणि बोलू लागले,
आणि खूप जास्त रडतही होते. मालकीनबाई, मी माझ्या मुलीला कधीच घेऊन जाणार नाही. उलट तुम्हीच मला तिची आया बनवा. तिला सांभाळण्यासाठी तिची मोलकरीण बनवा. मी तिची मोलकरीण बनेल, पण ती मुलगी तुमचीच राहील. तेव्हा मालकीनबाई खूपच खुश झाल्या आणि त्यांनी मला त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली. त्यांनी मला माझ्या मुलीबद्दल सगळं सांगून प्रामाणिकपणा दाखवला होता. त्या बदल्यात देवाने त्यांच्या पदरी मूल दिले होते. देव आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणाने वागण्याची बुद्धी देवो आणि त्याचे फळ पण आपल्याला मिळो, अशीच देवाकडे मी प्रार्थना करते. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, जन्म जरी देवकीने दिला असला तरी यशोदा माता होता येतं आणि जन्म देणाऱ्यांपेक्षा त्या बाळाचं पालनपोषण करणारी आई हीच खरी आई असते. माणसाची मजबुरी माणसाकडून काहीही करून घेते. मित्र आणि मैत्रिणींनो, ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्कीच करा. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया अशाच नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.